ओम गण गणपतये नमः। हर हर महादेव। संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना शेअर बाजार गणेश वाणी चॅनल तर्फे श्रीयुत गणेश अशोक सांडगे यांचा नमस्कार। मित्रांनो, शेअर बाजार गणेश वाणी चॅनलद्वारे सर्व बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे। तरी ज्या बंधू भगिनींनी अजूनही चॅनल सबस्क्राइब केलेले नाही त्यांनी लगेच करून बेल आयकॉन म्हणजे घंटीचे बटन दाबावे ही विनंती। मित्रांनो, मागील अनेक व्हिडिओमध्ये मी शेअर बाजार गुंतवणुकीसाठी आवश्यक विविध कंपन्यांचा अभ्यास असलेले व्हिडिओ बनवले आहेत। ते तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पाहावेत किंवा ऐकावेत ही विनंती। तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आवाहन केल्यानुसार एका बंधूंनी IRFC म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन ह्या कंपनीचे नाव कमेंट केले, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व आभार। तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा तुम्हाला हव्या असलेल्या कंपनीचे नाव कमेंट करा। मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन। तर मित्रांनो, आता IRFC कंपनीच्या अभ्यासाला सुरुवात करू व अभ्यासातून निष्कर्ष काढून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे का नाही हे पाहू। मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पुढीलप्रमाणे 6 मुद्दे पाहावेत। मित्रांनो, आज तारीख आहे 11 सप्टेंबर 2024। तर IRFC कंपनीचा अभ्यास करताना पहिला मुद्दा म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर। मित्रांनो, मुद्दा क्रमांक 1, कंपनीचे नाव व सेक्टर। तर ते आहे, कंपनीचे नाव आहे IRFC म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन। मित्रांनो, IRFC ह्या कंपनीसारखाच व्यवसाय करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या पुढीलप्रमाणे, ती म्हणजे श्रीराम फायनान्स, सुंदरम फायनान्स, वर्धमान होल्डिंग, अग्रो कॅपिटल, टोकियो फायनान्स। मित्रांनो, IRFC कंपनीसारखेच काम करणाऱ्या म्हणजे फायनान्स सेक्टरमधल्या इतर कंपन्या सुद्धा आहेत। त्या कंपन्यांच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नावसुद्धा कमेंट करा, मी त्या कंपनीचा सुद्धा व्हिडिओ बनवीन। मित्रांनो, IRFC कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा म्हणजे करंट व्हॅल्यू। करंट व्हॅल्यू म्हणजेच चालू किंमत। मित्रांनो, IRFC कंपनीची करंट व्हॅल्यू आहे 165 रुपये 88 पैसे। मित्रांनो, तिसरा मुद्दा म्हणजे 52 आठवड्यांचा हाय लो। मित्रांनो, IRFC कंपनीचा शेअर्स 52 आठवड्यात म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली ते म्हणजे हाय। तर IRFC कंपनीचा शेअर्स 13 महिन्यात जास्तीत जास्त 229 रुपये झालेला होता व कमीत कमी म्हणजे लो किंमत 13 महिन्यांची लो किंमत जर बघितली तर ती कमीत कमी 65 रुपये 75 पैसे होती। मित्रांनो, IRFC कंपनीचा अभ्यास करताना 52 आठवड्याचा म्हणजे 13 महिन्याचा हाय लो पाहिल्यानंतर किमतीच्या दृष्टीने असंच मागं गेल्यास 2 वर्षापूर्वीचा लो व हाय जर बघितला तर 2 वर्षापूर्वी IRFC कंपनीचा लो होता 20 रुपये 80 पैसे व हाय होता 229 रुपये। किमतीच्या दृष्टीने असंच 5 वर्षे मागे गेल्यास IRFC कंपनीचा 5 वर्षापूर्वी लो किंमत होती 19 रुपये 30 पैसे व हाय किंमत होती 229 रुपये। मित्रांनो, चौथा मुद्दा म्हणजेच बाजार भांडवल। बाजार भांडवल म्हणजेच मार्केट कॅपिटल। मित्रांनो, IRFC कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर त्या कंपनीचा चालू भाव गुणिले त्या कंपनीचे बाजारात असलेल्या एकूण शेअरची संख्या, म्हणजे थोडक्यात
त्या कंपनीचे सर्व शेअर जर विकले तर ती किंमत किती होईल? तर ती होईल 2,16,780 करोड रुपये. म्हणजेच IRFC कंपनीचे बाजार भांडवल आहे 2,61,780 करोड रुपये. जे IRFC कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे 2,16,780 करोड रुपये. मित्रांनो, पाचवा मुद्दा म्हणजेच मागील 5 वर्षाचा नफा, मागील 5 वर्षाचा नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट म्हणजे काय? तर त्या कंपनीचे सर्व टॅक्स म्हणजे गव्हर्नमेंटचे टॅक्स, इतर खर्च सर्व देऊन जी रक्कम उरते तिला नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा असे म्हणतात. IRFC कंपनीचा निव्वळ नफा मागील 5 वर्षाचा निव्वळ नफा जर बघितला तर 2024 साली IRFC कंपनीला 6,412 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. 2023 साली 6,337 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली 6,089 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2021 साली 4,416 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2020 साली 3,692 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. मित्रांनो, अभ्यासाचा 6वा मुद्दा आहे एकूण शेअर्समध्ये मालकाचा हिस्सा. म्हणजेच IRFC कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर त्यात म्हणजेच प्रवर्तकांचा हिस्सा आहे 86.36%. DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजे घरेलू गुंतवणूकदार संस्था, त्यांचा हिस्सा आहे 11.45%. FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, त्यांचा हिस्सा आहे 1.11%. मित्रांनो, IRFC कंपनींचे 6 मुद्द्यांची माहिती घेतल्यास निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1, मागील 5 वर्षाचा नफा बघितला तर नफा सतत वाढत आहे. 2024 साली कंपनीला 6,412 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे व 2020 साली कंपनीला 3,692 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला होता. त्यामुळेच मागील 5 वर्षापूर्वी सुमारे 19 रुपये 30 पैशांना मिळत असलेला, 2 वर्षापूर्वी सुमारे 20 रुपये 80 पैशांना मिळत असलेला IRFC कंपनीचा एक शेअर्स मागील 13 महिन्यात सुमारे 229 रुपये होऊन सध्या तो 165 रुपयाला मिळत आहे. निष्कर्ष क्रमांक 2, कंपनीचे मार्केट कॅपिटल उत्तम आहे व प्रमोटर होल्डिंग सुमारे 86.36% म्हणजे उत्तम आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3, वार्षिक विश्लेषणानुसार इंडियन रेल फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजेच IRFCचा शेअर्स 52 वीक हायपासून जेव्हा कोणत्याही कारणाने म्हणजेच जागतिक मंदी किंवा निगेटिव्ह न्यूजमुळे एकूणच निर्देशांक म्हणजे मार्केट खाली येईल तेव्हा IRFC कंपनीचे शेअर्स टप्प्याटप्प्याने खरेदी करण्यास हरकत नाही. IRFC कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, कोणतीही अडचण किंवा समाधानी असल्यास कमेंट व आपल्या जास्तीत जास्त प्रियजनांशी व्हिडिओ शेअर करा ही विनंती. धन्यवाद.